5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये सत्ता पालट झालाय। भाजपचा दबदबा कायम आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजप 200 पार तर ममतांच्या तृणमूलचा पराभव झालाय। तमिळनाडूमध्ये थलापती विजयचा टीव्हीके मोठा पक्ष ठरलेला आहे। केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आणि डावे सत्तेच्या बाहेर झाले, तर पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे। तर तमिळनाडूमध्ये थलपतीचा विजय झालेला आहे। ही संपूर्ण आज निकाल जे आहेत ते 5 राज्यांचे लागलेले आहेत। यामध्ये 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये सत्ता पालट झालाय। यामध्ये भाजपचा दबदबा पाहायला मिळतोय। पश्चिम बंगालमध्ये भाजप 200 पार तर ममतांच्या तृणमूलचा पराभव झालेला आहे। तमिळनाडूमध्ये थलपती विजयच्या टीव्हीके पक्ष हा मोठा पक्ष ठरल्याचं पाहायला मिळतं। तर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आणि डावे सत्ते बाहेर गेल्या। तर पश्चिम बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी जी आहे ती आता समोर येते। पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक बातमी समोर आलेली आहे। भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे। भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी 15,114 मतांनी दणदणीत विजय देखील मिळवला। राज्याची सत्ता गमावल्यानंतर आता स्वतःच्या बालेकिल्ल्यातही ममता बॅनर्जींना पराभवाचा सामना करावा लागला आहे। राजनीतिक संन्यास अभी हो गया है। 21 में नंदीग्राम में हारी, इस बार हार गया। इस बार भी हारा 15,000 से ज्यादा वोट से। उनको खुल के मुसलमान वोट दिया। वार्ड नंबर 77 में जितना मुसलमान वोट देने के लिए निकला, सब ममता को वोट दिया। और मुझे हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट लोग ने आशीर्वाद देकर जिताया। ये जीत हिंदुत्व का जीत है। ये जीत बंगाल का जीत है। ये जीत नरेंद्र मोदी जी का जीत है। पश्चिम बंगालच्या भवानीपूर मतमोजणी केंद्रावर आम्हाला मारहाण झाल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलेला आहे। मला लात मारण्यात आली। ममता बॅनर्जींनी हा गंभीर आरोप केलाय। टीएमसीच्या बूथ एजंटलाही मारहाण झाल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलेला आहे। वानीपुरातील मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही ही बंद केल्याचं ममतांनी म्हटलेलं आहे। तर भवानीपूरमध्ये मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही बंद केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे। तर मला देखील भवानीपूर मतमोजणी केंद्रावर मारहाण झाल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलेला आहे। मेरे को पिटाया, मेरे को लात मारा, सीसीटीवी ऑफ कर दिया। हमारा एक एजेंट को घुसने नहीं दिया। हमको भी, हम 5 मिनट के लिए घुसा था। मैंने रिक्वेस्ट किया था कि हमारा एजेंट को घुसने दीजिए। डीओ assured me they will be allowed. After that he is not available. Nobody is available. But I complained everywhere. निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं भाजपनं निवडणूक जिंकली असं राहुल गांधींनी म्हटलंय। ट्विट करत राहुल गांधींकडून पुन्हा एकदा वोट चोरीचा आरोप करण्यात आला। बंगालमध्ये 100हून अधिक जागी भाजपनं वोट चोरी केल्याचा दावा राहुल गांधींनी केला। ममता बॅनर्जींनी केलेल्या आरोपांशी सहमत असल्याचं देखील राहुल गांधींनी म्हटलं। 2024च्या लोकसभेवेळी मध्य प्रदेश, महाराष्ट्रातही वोट चोरी झाली होती असंही राहुल गांधींनी म्हटलं। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे। शहरातील अवैध अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असतानाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये एका दिव्यांग महिलेचं मडक्याचं छोटंसं दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आलं। या कारवाईत जमीनदोस्त झालेल्या आपल्या दुकानातील मडक्याचे तुकडे ही महिला असह्यपणे एकत्रित करत असल्याचा व्हिडिओ जो आहे तो आता पाहायला मिळाला। त्यावरून सोशल मीडियात पालिकेने केलेल्या कारवाई विरुद्ध संताप व्यक्त केला जातो। बातमी कळताच बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना तिथे पाठवलं आणि महिलेची भेट घेतली। ज्यांनी ही तोडफोड केली त्या अधिकाऱ्यालाही फोनवरून सुनावण्यात आलं। तर मीरा बोरवणकर सक्षम अधिकारी असल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलेलं आहे। सरकारनं बोरवणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवावं असं देखील किशोरी पेडणेकरांनी म्हटलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी ही मागणी केलेली आहे। मीरा बोरवणकरांचं नाव आहे ते सध्या चर्चेत आहे महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी। मी ऐकलं
खरं म्हणजे मीरा बोरवणकर मॅडमची आमची 2-3 वेळा भेट झालेली आहे. अतिशय सक्षम अधिकारी आहेत आणि मला वाटतं त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना अशा त्यांच्या बरोबरीच्या पण अनेक आहे, पण त्यांचं नाव येत असेल आहे तर राज्य सरकारने नक्कीच अशा महिला अधिकाऱ्यांना त्या जिथे महिलांना न्याय मिळेल अशा पदावर बसवं.